8 जुलैपर्यंत राज्यात दररोज जोराचा पाऊस पडणार आहे। काही काही ठिकाणी मुसळधार, कुठं अतिमुसळधार होणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात येतात। पण ज्या भागात अद्यापही पाऊस पडलेला नाही त्या भागात मात्र या 8 दिवसामध्ये पाऊस जाणार आहे आणि त्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे। म्हणून सर्वप्रथम त्यांच्यासाठी आनंदाची बातमी। राज्यात सांगायचं झालं तर सर्वप्रथम आपण विदर्भाकडे वळू। विदर्भाकडे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ 6-5-11 जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर तिकडे देखील जोराचा पाऊस सुरू होणार आहे। वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा ह्या पट्ट्यातला काय होणार, दुपारनंतर 3च्या नंतर जे 30 तारखेपासून पाऊस राहील तर 8 जुलैपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे। त्या जे शेतकरी वंचित राहिले तिथं पाऊस पडणार आणि त्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे। म्हणून हे अंदाज त्या विदर्भातल्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा। जमिनीमध्ये ईदभर ओल झाली तर तुम्ही तुमचं पेरणी करू शकता। आम्ही देखील पेरणी केली, हे तणनाशक मारणं सुरू आहे। आणि त्याच्यानंतर मराठवाड्याकडे हो, मराठवाड्याकडे म्हणजे परभणी जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली या आणि नांदेड या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आज देखील दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार आहे। पण आज 1 तारखेपासून ते 8 तारखेच्या दरम्यान, 1 जुलै ते 8 जुलैच्या दरम्यान काही काही भागामध्ये जोराचा पाऊस पडेल, कुठं रिमझिम पडेल, काही ठिकाणी मुसळधार पडेल। म्हणून मराठवाड्यातल्या ह्या संपूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा। आणि जमिनीमध्ये ओल झाली तर तुम्ही तुमचं पेरणी करू शकता। त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील आजपासून सरी सुरुवात होती आणि तिकडे देखील जे भाग वंचित राहिला ना, आज 30 तारखेपासून ते 8 जुलैपर्यंत तिकडे देखील पाऊस पडणार आणि त्या शेतकऱ्याच्या पेरण्या होणार म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। आता आपण उत्तर महाराष्ट्राकडे वळू। उत्तर महाराष्ट्राकडे सांगायचं झालं तर मध्ये उत्तर महाराष्ट्राकडे मध्ये आता 30 तारखेपासून ते 8 जुलैपर्यंत काही ठिकाणी अतिवृष्टी, काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। मग जास्त पाऊस कुठं पडणार आहे, सगळ्यात जास्त मुंबई, नाशिक, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर अहिल्यानगर, संभाजीनगर, त्याच्यानंतर इकडे पुणे जिल्हा, अकोले, संगमनेर, ओझर, गणपती, पुन्हा निळवंडे धरणाच्या ते घाटमाथा परिसर म्हणजे धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये जे धरण येतं, निळवंडे धरण झालं, भंडारा धरण झालं, गंगापूरचं धरण झालं, त्या कॅचमेंट एरियामध्ये पाऊस पडणार आहे, मुसळधार पडणार आहे। म्हणजे 8 तारखेपर्यंत तिकडं म्हणजे अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। म्हणून त्यांनी स्वतःची काळजी घ्यायची, पाळीव प्राण्याची घ्यायची। आणि ते पाऊस पडल्यामुळं जे छोटे छोटे तलाव येतं, नाशिक जिल्ह्याचे, नंदुरबार जिल्ह्याचे, धुळे जिल्ह्याचे, जळगाव जिल्ह्याचे, संभाजीनगरकडले, इकडले कन्नड जळगाव जिल्ह्यातले, त्याच्यानंतर अहिल्यानगर भागातले, त्याच्यानंतर संगमनेर, अकोले, ओझर, त्या जुन्नर सिन्नर त्या भागातले म्हणजे हे काय होईल, इतका पाऊस पडेल की ते छोटे छोटे तळे देखील भरून जातील। म्हणून त्यांनी देखील हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर मग जास्त पाऊस कोणत्या जिल्ह्यात, जवळपास 13 ते 14 जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडणार आहे। त्या जिल्ह्याचे नाव सांगतो, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, हिंगोली जिल्हा, वाशिम जिल्हा, परभणी जिल्हा, जळगाव जिल्हा, त्याच्यानंतर जालना जिल्हा, बीड जिल्हा, संभाजीनगर, त्याच्यानंतर जळगाव, त्याच्यानंतर अहिल्यानगर, पुणे, नाशिक, नंदुरबार, धुळे आणि मुंबईला खूप अतिवृष्टी होईल। म्हणून हे देखील सगळ्यांनी अंदाज लक्षात यायचा। आणि हे जे जिल्हे हे रडारवर राहते त्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या भागात खूप ठिकाणी, काही ठिकाणी अतिमुसळधार पडेल, त्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी रिमझिम पडेल, काही भागात मोजकात पडेल, पण पाऊस येणार आहे म्हणते, एवढं मात्र निश्चित आहे। म्हणजे सांगायचं झालं तर 8 जुलैपर्यंत राज्यात मात्र चांगला पाऊस पडणार आहे आणि सर्व शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहे। ज्यांच्याकडे ह्या 3 दिवसामध्ये म्हणजे 30 आणि 1 जुलै 2 जुलैच्या दरम्यान वापसा झाली तर तुम्ही तुमचं पेरू शकता। कारण की नसा नाही जर पेरलं तर तुमचं काय होईल, 10 जुलैमध्ये मग पाऊस पडल्याच्या नंतर तुमच्या वापसा झाल्यावर पेरण्या होतील। म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं। म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात जे भाग वंचित राहिला, काही भागामध्ये पाऊस नाही, त्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात। तर शेतकऱ्याचा एक प्रश्न आला की आमचा बाजूला पाऊस पडायला आणि त्या गावात पाऊस पडणं, तर मे महिन्यामध्ये ज्या ठिकाणी पाऊस पडतो तिथं जास्त पडतो आणि ज्या ठिकाणी पडला नाही त्या ठिकाणी मग काय होतो, पाऊस हुलकाने देतो। म्हणून हे लक्षात यायचं। त्या ठिकाणी मात्र आता ह्या जुलै महिन्यामध्ये कव्हर होऊन जाणार आहे। धन्यवाद। त्याचे पश्चिम महाराष्ट्राकडे वळाला तर नंतर सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, पुणे जिल्हा, बारामती, आटपाडी ते पंढरपूर ह्या भागामध्ये, त्याच्यानंतर जत,
ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, आजपासूनच तिकडे पावसाचा जोर वाढणार आहे आणि जे भाग वंचित राहिला त्या भागात देखील ह्यामध्ये 8 दिवसात पाऊस पडणार आहे आणि त्या शेतकऱ्याची देखील पेरणी होणार आहे. म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा. बारामतीकडे पुण्याकडे देखील खूप पाऊस पडणार आहे. आटपाडी, पंढरपूर, सोलापूर, इकडे धाराशिव जिल्हा सगळीकडे पाऊस पडणार आहे ह्या 8 दिवसामध्ये आणि त्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. काय झालं, पाऊस आहे फक्त दररोज वेगवेगळ्या भागात पडायला सगळीकडे असं जीवदान ठरण असा पडतं, सगळ्या शेतकऱ्याची पेरणी होणार आहे म्हणून हे लक्षात द्यावं. अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.